श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण मकर राशीच्या जातकांना फेब्रुवारी 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे, या महिन्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये कोणकोणत्या शुभ गोष्टी घडणार आहेत, कोणत्या क्षेत्रातल्या शिक्षणामध्ये अतिशय उत्तम प्रकारचे यश प्राप्त होणार आहे, लाभ, कीर्ती, प्रसिद्धी कधीपासून सुरू होत आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती घेणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करण्यापूर्वी आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे तुमच्यासाठी. तर नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. अनंत अडचणी, संकट, संघर्ष यातनं महाराज आपल्याला जायला लावतात आणि नंतर आपल्याला सुंदर, स्वच्छंदी आणि निरोगी आयुष्य आपल्यासमोर आणून ठेवतात. फक्त हा प्रवास खडतड आहे, 7.5 तुम्ही जात आहात. मन खच्चीकरण करू नका. प्रत्येक गोष्ट साध्य होणार आहे, सिद्ध होणार आहे आणि मगच ती पूर्णत्वाला जाणार आहे. या गोष्टींचं फक्त थोडंसं लक्षात ठेवा. आनंदी आयुष्य तुमच्याकडे येऊ पाहतंय, फक्त थोडासा वेळ आहे, हरकत नाही. फक्त नामस्मरणाकडे जास्तीत जास्त लक्ष. महत्त्वाच्या दृष्टीने हा महिना काय म्हणतो, तुमची मकर लग्न कुंडली आहे, कारण आपण राशीपत्रिकेप्रमाणे माहिती घेत आहोत, त्यामुळे लग्न रास ही मकर येते. मकर राशीमध्ये मंगळ आणि रविदेव हे गोचर करणार आहेत. मंगळदेव हे 6 फेब्रुवारीपासून गोचर करतील आणि रविदेव हे 13 फेब्रुवारीपासून गोचर करतील. अर्थात 13 फेब्रुवारीच्या नंतर मोठ्या प्रमाणात तुम्हाला स्वतःला क्रोधावर नियंत्रण ठेवायचं आहे. वैयक्तिकरित्या ही महत्त्वपूर्ण बाब आहे, लक्षात ठेवा. कारण तुम्हाला या महिन्यामध्ये रागावरचं नियंत्रण सुटणं आणि त्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना कुठल्याही प्रकारच्या इतर व्यक्तींसोबत वाद निर्माण होणं, पत्नीसोबत, मित्रमंडळींसोबत, यामुळे या वादाकडे हा विषय जाऊच नाही. म्हणूनच ही पूर्वकल्पना देत आहे की तुम्ही या महिन्यामध्ये 13 फेब्रुवारीनंतर विशेष काळजी घ्यायची आहे, रागावरती नियंत्रण करायचं आहे. याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने हा महिना अतिशय उत्तम आहे, कारण मकर राशीमधनं रविदेवांचं, मंगळदेवांचं गोचर आहे. मंगळदेव उच्च राशीचे होत आहेत, त्यामुळे गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा इतर काही आजारांमुळे तुम्ही त्रस्त होता, तर त्या आजारपणाच्या तक्रारी कमी होतील, परंतु ॲलर्जीचे त्रास वाढू शकतात आणि व्यसनाधीनतेकडे सुद्धा हा महिना घेऊन जाणार आहे. त्यामुळे त्या गोष्टींमुळे तुम्हाला पुन्हा आजारपणाच्या तक्रारी नवीन निर्माण होऊ नये, म्हणून पूर्वकल्पना देते की या महिन्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं व्यसन असेल तर नक्कीच त्या व्यसनावरती नियंत्रण ठेवा. ते व्यसन कमी कसं होईल, अल्प कसं होईल, बंद कसं होईल, याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. याबरोबरच या महिन्यामध्ये धनस्थिती कशी लाभली आहे याकडे वळूयात. धनस्थानामध्ये शनिदेवांची उपस्थिती आहे. 20 फेब्रुवारी नंतर बुधदेव सुद्धा धनस्थानात जातील. अर्थात बुधदेव हे भाग्यस्थानाचे सुद्धा मालक आहे, त्यामुळे लाभ हा तुम्हाला करिअरमधनं, एखाद्या व्यवहारातनं किंवा एखाद्या कामातनं मोठ्या प्रमाणात लाभप्राप्तीचे योग सुद्धा या महिन्यात आहेत. जास्त मोठ्या प्रमाणात हा योग घडून येण्याचे शुभ कालावधी जो म्हणता येईल तो 6 फेब्रुवारी नंतर 20 फेब्रुवारीपर्यंत दिसून येत आहे. याबरोबरच तृतीय स्थानाकडे वळूयात. पराक्रम, परिश्रम स्थान म्हणून ओळखलं जाणारं आणि कीर्ती, प्रसिद्धी स्थान देणारं हे तिसरं घर, या स्थानामध्ये राहुदेव मीन राशीतनं गोचर करत आहेत. त्यामुळे तुम्ही केलेले कार्य किंवा तुम्ही एखादं नियोजनबद्ध काम हाती घेतलं आहे, पण ते पूर्णत्वाला जात नाहीये, कुठेतरी थांबतंय. त्या कामासाठी तुम्हाला सातत्याने खूप प्रयत्न करावे लागतात, उपासना करावी लागते. तर या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला बाहेर पडण्यासाठी राहुदेवांची उपासना या महिन्यात विशेष करावी लागणार आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला कीर्ती, प्रसिद्धी प्राप्त करून देतील. कारण राहुदेव जेव्हा तृतीय स्थानात येतात त्यावेळेस तुम्ही जर यूट्यूबर असाल किंवा विदेशामध्ये तुम्ही कंपनीमध्ये सर्व्हिसला आहात, अर्थात तुम्ही विदेशात राहत असू द्यात किंवा तिथल्या कंपनीमध्ये नोकरीला असू द्यात, त्या ठिकाणी तुम्हाला प्रसिद्धी, कीर्ती प्राप्त करून देण्यासाठी शुभ परिणाम राहुदेव प्राप्त करून देणार आहेत. परंतु राहुदेव तुमच्या महत्त्वपूर्ण कार्यामध्ये अडसर निर्माण करणार आहेत. मग यासाठी विशेष काही करायचं नाही, राहुदेवांचा जप करायचा आहे. तो जप कोणता मी व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. याबरोबर चतुर्थ स्थानाकडे वळूया. चतुर्थ स्थानामध्ये मंगळदेवांची रास आणि सगळ्यात उत्तम म्हणजे मंगळदेव मकर राशीतनं गोचर करणार आहेत 6 फेब्रुवारी नंतर. यामुळे वाहन वास्तूचं सौख्य, एखादी जागा खरेदी विक्री संदर्भातली कामे मार्गी लावण्यासाठी मंगळदेवांचं विशेष बळ प्राप्त होईल. याबरोबर जमीन खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय असू दे, मालवाहतूक व्यवसाय असू दे, यामध्ये सुद्धा उत्तम प्रकारचं यश तुम्हाला मकर राशीत गेल्यानंतर प्राप्त करून देतील, अर्थात 6 फेब्रुवारी नंतर. याचबरोबर पंचम स्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील 5वं घर, ज्यावर आपण शिक्षण, संतती, प्रेम, प्रणय या गोष्टी पाहतो. पंचमेश शुक्रदेव हे व्ययस्थानातनं धनुराशीतनं गोचर करत आहेत. हे गोचर तुम्हाला थोडंसं 11 फेब्रुवारीपर्यंत
मध्यम स्थितीमध्ये दर्शवतं, परंतु 11 फेब्रुवारी नंतर थोडंसं त्रासदायक घडू शकतं. तुमचं शिक्षणातलं मन डायव्हर्ट करणं, इतर काही गोष्टींमध्ये मन रमवणं या गोष्टी होऊ शकतात. कारण मंगळदेव आणि शुक्रदेव जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस व्यक्तींना स्वतःला काम, क्रोध आणि मोह या गोष्टींचा जास्तीत जास्त आवड निर्माण होते आणि त्यामुळे तुमच्या महत्त्वपूर्ण कार्यातनं, अभ्यासातनं तुमचं मन हे डायव्हर्ट होऊ शकतं. म्हणून विशेष काळजी तुम्हाला या महिन्याच्या 11 फेब्रुवारी नंतर अभ्यासाच्या दृष्टीने घ्यायची आहे. 1ली ते 10वी शिक्षण घेणाऱ्या वर्गाला हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो. MS करताय, मेडिकल क्षेत्रामधनं कार्य करताय किंवा शिक्षण घेताय तर अशा व्यक्तींना सुद्धा अतिशय उत्तम प्रकारचं यश, लाभ प्राप्त करून देणारं मंगळदेवांचं विशेष बळ प्राप्त होणार आहे. काम करताना जी भीती होती, सातत्याने भीती वाटत होती आणि ते काम पूर्णत्वाला तुमच्याकडनं जात नव्हतं, शिक्षणामध्ये अडचणी येत होत्या, शिक्षण एक संगतीने पूर्ण करू शकत नव्हता तुम्ही, तर आता मात्र त्या गोष्टी सगळ्या सहजतेने होऊ शकतात 11 फेब्रुवारी नंतर. बरोबर शुक्रदेव व्ययस्थानातनं गोचर करत आहेत 11 फेब्रुवारीपर्यंत. नंतर ते केंद्रातनं गोचर करतील. पण प्रेम प्रणय या दृष्टीने विचार केला असता या महिन्यामध्ये तुमचा प्रियकर असू द्या किंवा प्रेयसी असू द्या यांच्यासोबत मतवैचारिकता निर्माण करून देणारे योग 11 फेब्रुवारी नंतर होत आहेत. कारण मंगळदेव आणि शुक्रदेव जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस तुम्हाला थोडंसं कामुकता वाढवतात किंवा एखाद्या गोष्टीबद्दलचं जास्त आकर्षण वाढवतात, अपेक्षा वाढवतात. कारण मंगळदेव हे क्रोधी आहेत, त्याच्यामुळे राग लगेच येतो, अनावर होतो आणि त्याचा विस्फोट होऊन तुमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. मग या काही गोष्टी टाळायच्या असतील तर सातत्याने ह्या गोष्टींवरती वादच होणार नाही, तो विषय सातत्याने वाढणार नाही याची गोष्टीची जर काळजी घेतली तर नक्कीच हाही महिना तुम्हाला उत्तमच जाणार आहे. यावर संततीच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यामध्ये तुमच्या संततीसोबत जास्तीत जास्त पर्यटनाचे योग आहेत. वाद किंवा इतर काही गोष्टींमुळे, संघर्षांमुळे तुम्ही एकमेकांपासून फार दिवस लांब होता, दुरावा निर्माण झाला होता. नात्यामध्ये आता परत एकदा भावनिकतेची जोड देऊन तुम्हाला पुन्हा एकत्र आणण्याचे प्रसंग सुद्धा आता घडून येऊ शकतात. त्यामुळे संतती सौख्य तुम्हाला या महिन्यात अतिशय उत्तम प्रकारचं मिळू शकेल. याबरोबर इंजिनिअरिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना या महिन्याच्या 12 फेब्रुवारी नंतर अतिशय उत्तम प्रकारचं यश लाभेल. कारण मंगळदेवांच्या आणि शुक्रदेवांच्या युतीमुळे तुम्हाला शिक्षणामध्ये आवड निर्माण होईल. शिक्षणाबाबतीमधील छोटे छोटे बारकावे आहेत त्या गोष्टींमुळे तुम्ही दुर्लक्षित करून पुन्हा तो अभ्यास करताय आणि स्मरणात राहत नाहीये किंवा त्याच्यामध्ये एकाग्रता निर्माण होत नाही. या काही अडचणी आहेत तर त्या अडचणीसुद्धा दूर झालेल्या दिसून येतील. याबरोबर षष्ठ स्थानाकडे वळूयात. षष्ठ स्थानावरून आपण मोकळी जागा खरेदी विक्री संदर्भातले योग पाहतो आणि त्याचबरोबर राजकारणाचे योग सुद्धा पाहतो. तर या महिन्यात या दोन्ही दृष्टीने योग अतिशय शुभ आहेत. सप्तम स्थानाकडे वळूयात. सप्तम स्थानावरून आपल्या जोडीदाराचं सौख्य आपण पाहत असतो, त्यांच्यासोबत जास्तीत जास्त सहवासाचे योग आहेत का हे पाहत असतो. सप्तम स्थानावरती मंगळदेवांची आणि रविदेवांची सप्तम दृष्टी येत आहे. कारण लग्नस्थानातनं रविदेव गोचर करतील 13 फेब्रुवारीपासनं आणि मंगळदेव गोचर करतील 6 फेब्रुवारी नंतर. त्यामुळे 6 तारखेनंतरच तुम्हाला दोघांमध्ये वाददायी परिस्थिती निर्माण होऊ शकते, एखादा विषय वाढू शकतो. काळजी घ्या, कारण या गोष्टींमुळे तुमचं नातं हे दूषित होऊ शकतं किंवा काही दिवसांपुरतं का होईना एकमेकांपासून आबोला किंवा दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विशेष काळजी घ्यायची आहे. रवी मंगळ युतीत आले की शुभ परिणाम पण करून देतात, नाही असं नाही, परंतु अशुभ परिणाम हा फार मोठ्या प्रमाणात करतात की नात्यामध्ये दुरावा निर्माण करतात. याबरोबर अष्टम स्थानाकडे वळूयात. अष्टम स्थानामध्ये सिंह रास, रविदेव लग्नस्थानातनं गोचर करतायत. त्यामुळे अचानक एखादं महत्त्वपूर्ण कार्य हाती घेऊन ते पूर्णत्वाला नेण्याचे प्रयत्न तुमच्याकडनं होतील. तर सध्या 7:30च्या शनी महाराजांच्या कृपाछत्र छायेखालनं तुम्ही जात आहात. त्यामुळे काय होतंय की कामामध्ये गती येते, परत मंदावते, काम सुरू होतं, परत थांबतं. या काही गोष्टीमुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता किंवा मानसिक त्रास करून घेता, गोंधळ उडतो तुमचा. पण अचानक लाभप्राप्तीच्या दृष्टीने या महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींमधनं तुम्ही सहज बाहेर पडू शकता. कारण मंगळदेव आणि रविदेव एकत्र येत आहेत आणि मकर राशीतनं गोचर करतायत. त्यामुळे विशेष लाभ होणार आहे, काळजी चिंता नसावी. याबरोबर भाग्यस्थानाकडे वळूयात. भाग्यस्थानाचे अधिपती बुधदेव जे गोचर करणार आहेत कुंभ राशीतनं 20 तारीख. जॉबच्या प्रयत्नात आहात तर नक्कीच मिळू शकतो आणि याचबरोबर मेडिकल क्षेत्रामध्ये नवीन जॉबच्या संधीत तुम्ही असाल तर नक्कीच तुम्हाला तो जॉब लागू शकतो, असेही शुभग्रहमान या महिन्यात आहेत. याचबरोबर IT क्षेत्रामध्ये किंवा केमिकल क्षेत्रामधील कुठल्याही प्रकारचे जॉब असू देत, व्यवसाय असू देत, यामध्ये सुद्धा लगेच यश प्राप्त होऊ शकतं, असे शुभ ग्रहमान तुम्हाला या महिन्यात लाभत आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो, परंतु 20 फेब्रुवारी नंतर तुमचा व्यवसाय डेव्हलप होऊ शकतो. नाविन्याने एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे शुभग्रहमान म्हणता येईल. त्याबरोबर लाभस्थानाच्या दृष्टीने विचार केला, लाभेश मंगळदेव
हे 6 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला मध्यम स्थितीत लाभ प्राप्त करून देतील, पण 6 फेब्रुवारीनंतर मात्र मोठ्या प्रमाणात तुम्हाला लाभाचे योग शुभ संकेत आहेत. याबरोबर व्ययस्थानाकडे वळूयात. व्ययस्थानावरनं खर्चाच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना मध्यम स्थितीमध्ये खर्च होऊ शकतो. एखाद्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी, प्रोजेक्टसाठी तुम्ही खर्च करू शकता, एखाद्या व्यवसायासाठी डेव्हलप करण्यासाठी खर्च किंवा इन्व्हेस्टमेंट करू शकता, असे योग आहेत. याबरोबरच उपासनेकडे वळूयात, कारण उपासनेची जोड तुम्हाला द्यावीच लागणार आहे. सध्या तुम्ही 7:30 जात आहात. 7:30चा त्रास कमी व्हावा, महत्त्वपूर्ण कार्य लवकरात लवकर मार्गी लागावेत म्हणून दररोज हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र वाचनात ठेवा. राहुदेवांचा जप, नवग्रह मंत्रातील संपूर्ण जो जप आहे तो करायचा आहे, किंवा तो जर नाही झाला तर किमान 27 वेळा सकाळी आणि संध्याकाळी रीम राहवे नमः हा जप केला तरी सुद्धा चालू शकेल. पक्ष्यांना, पाळीव प्राण्यांना अन्नदान करत चला, राहुदेवांची विशेष कृपा तुमच्यावर होऊ शकेल. तर आज आपण मकर राशीच्या जातकांना फेब्रुवारी 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका, कारण महाराजांच्या कृपेने प्रत्येक गोष्ट व्यवस्थित, वेळेवर आणि नियोजनबद्ध होतेच हे मानणारी मी सुद्धा आहे. त्यामुळे नक्कीच स्वामी समर्थांचं नामस्मरण करत चला. योग्य वेळेस तुमची कामं पूर्ण करून देण्यासाठी महाराज तुम्हाला कृपा करतील. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.